अक्षराताई, वा, आज आमची आठवण आली तुम्हाला. भाग्यवान म्हणायचं आम्ही. आता एकदा आपलं मानलंय ना, आणि आठवण आपल्याच माणसांची येते. बेस्ट. पण मी काय म्हणते, नाश्ता झाला का तुमचा? हो. आणि मी ना एकदम बिंदास्त आहे बघा. आणि जिथं विषय आपल्या माणसाचा येतो ना, तिथं तर अजून बिंदास्त होते. बरं बोला. मेनका, खरंच तुझं खूप कौतुक आहे. तुझी ही जी काही आयडिया आहे ना, ती खूपच कमाल आहे. अगं, आता तो माल कसा विकायचा ह्याच्या विचारात येते. हो मग, मेनका म्हणतात मला. आणि मेनकाच्या आयडिया कधीच फेल जात नाही. जगात भारी, नाद कोल्हापुरी. मेनका, खरंच मानलं तुला. तू हे जे काही करतेस ना, त्यांनी ह्यांच्यात खूप चांगले बदल होणार आहेत. आणि बघा, तुझ्या कॉम्पिटिशनला अजून एक माणूस तयार होतोय. अहो उद्या की कवा बी आणि कुठं बी आपण नसतंय माघार घेत. मेनका, तू हे जे काही केलंस ना, त्यात तुझे आभार मानावेत तितके कमी आहेत. बघा, बहीण बहीण म्हणताना आभार मानून पर्क करत. आम्हाला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं, नाही म्हणलं ना तर नाही. बरं, सॉरी, नाही बोलणार. आता तर नसतंच बोलायचं आम्हाला तुमच्याशी. आत्ता काय झालं? अहो, जिथं आभार नाही चालत तिथं हे सॉरी कसं चालल? सॉरी बिरी आपल्यात काही नसते. ठीक आहे, मग आता तुलाही माझं एक म्हणणं मान्य करावं लागेल. बोला की बिंदास. मला बहीण म्हणतेस ना, मग हे आहो जाओ सगळं बंद. अहो परत बोलली. अहो नाही, तसं नाही. म्हणजे तुमचा हुद्दा मोठा आहे. तुम्ही एवढ्या मोठ्या IPS ऑफिसर आहात. असं अरे तुरे कसं करायचं? नात्यात हुद्दा प्रेमाचा असतो आणि तोच जपायचा असतो. बर, आता बघच तू कशी चिटकून बसते तुला ते. चालतंय की. चालतंय ना, मग ठीक आहे. बर, आता आपला विषय राहू दे बाजूला. दोघे मिळून सुंदरकडे लक्ष देऊ. उद्या तर खरी मजा येणार आहे. बर, मारू का ब्रेक आता? म्हणजे ठेवू का फोन? ठेव, बाय. शौर्य, आत्या, काय मदत करू? काय बी नाही. अगं, ही भाजी फोडणीला झाली ना की आता पुढचं मी सलाड करायला घेते. मी झालं करते. समजा. मी करते. अगं नको की, एवढी दमून आलीस तू आणि तूच करणार वय समजा. अजिबात दमलेलं नाहीये मी. आणि उलट किचन मध्ये काम करणं म्हणजे ना स्ट्रेस बस्टर आहे. म्हणजे मनावरचा सगळा ताण निघून जातो. हा, हे बरोबर बोललीस बघ. स्वयंपाकघरात काम केलं ना की मला बिलही आनंद मिळतो. पण आता तू आनंदच मिळू देईना झालीये मला. लई त्रास होतो बघ. बरं, माझ्या आनंदाचं जाऊ दे. सुंदर भेटला का तुला? का? अगं, काय झालंय त्याला? असं डोकं फिरल्यावानी वागायला लागलंय बघ. बरं मला सांग, त्या मेनकाने एवढं प्रेमाने आपल्याला जिन्नस आणून दिलं. अगं, एवढं कष्टानं पिकवलंय तिने समज. आता मला हातच लावू दे ना तो. मला म्हणतो याला अजिबात हात लावायचा नाही. आता मला सांग, ते जर आपण वापरलं नाही तर खराब नाही होणार का ते वस्तू? आणि वरती अजून एक नवीन खूळ काढलंय. म्हणतो ते समजा सामान्य मी बाजारात विकून येणार आहे. अगं, आता कसं दिसल ते? तिने एवढं प्रेमाने आपल्याला दिलंय आणि आपण ते बाजारात नेऊन विकायचं. शोभता का सूर्यवंशीन ना? घ्या, मी एवढं पोट तिडकीनं काहीतरी सांगते आणि तू हसतेस वय. हसण्यासारखं काय याच्यामध्ये? नाही आत्या, तुम्हाला सांगितलं ना, तुम्हालाही हसायला येईल. म्हणजे ही सगळी आयडिया ना मेनकाची आहे. म्हणजे ह्यांना शिक्षणाचं महत्व पटावं म्हणून तिने ह्यांना चॅलेंज केलंय. पुढल्या 24 तासात हा सगळा माल विकून दाखवायचा. भारीच आहे ही मेनका. म्हणजे सुंदरचा राग शांत करायला ना चांगली शक्कल लढवली बघ तिने. देव करो तिचा हा डाव ना यशस्वी होऊ दे. सुंदर या सौंदर्यातून बाहेर पडला पाहिजे ग. आई अंबाबाईला ना हीच प्रार्थना आहे माझी. सुंदरला चांगली बुद्धी दे. आत्या, असंच होईल बघा. आई अंबाबाई कायमच आपल्या सोबत आहे. खरंय.
येड बोंगाड. त्याला म्हटलं अंगठ्याचे ठसे दे, लगेच म्हटला मामा कुठं देऊ. सौदा तर झाला. चांगलं गबाड हाती लागले. हे असा सौदा होत राहिला का नाही, या सूर्यवंशाने माझ्या बापाकडनं धंदा घेऊन ह्यो संपत्तीचा डोंगर उभा केलाय ना, याला पोखरायला मला येळ नाही लागणार. यशवंता, एक नंबर काम केलेस. लक्ष्मी आली घरी. अहो काय जीव नका जाऊ देऊ, मीच आहे. अगं उरू, उर्वशे जेव नका जाऊ दे म्हणतेस बाई का? असं अंगावर सोडलेल्या बैलागत धाडकन रूम मध्ये येतेस. यायच्या आधी जरा दरवाजा वाजवायचा, नॉक करायचा, एवढं बी कळत नाही तुला? हो, माझ्या रूम मध्ये येताना आम्ही दरवाजा नॉक करेन, कशाला वाजवेन मी? हा, आणि मला कशाला ओरडताय तुम्ही? तुम्ही दरवाजाला कडी न लावता असं बेसावत बसलाय. ह्याच दरवाजात न नशिबाची अक्काबाई कवा पळून जाईल तुम्हाला कळायचं बी नाही. म्हणून म्हणते जरा सावध राहा, नाही तर सोन्याच्या खाणीवर ठेवली पाळत, हातानं बसलं मातीत चोळत असं व्हायचं. हे असं कोड्यात बोलू नाही का नाही, तू अजून माझं डोकं भांजळून टाक. जे काय बोलायचं आहे ना ते नीट सांग मला. हो, हे जे डबुल आहे ना, हे आपल्याला मिळू नये म्हणून तिकडे कारस्थानं शिजल्यात. कारस्थान? कसली कारस्थान? असं आहे वय सगळं? नाही नाही नाही, यात हलगर्जीपणा करून चालणार नाही. पारडं जर अक्षराच्या बाजूने झुकलं आणि ती बोंगाड सुंदर त्या शौर्याच्या आठवणीतनं जर बाहेर आला ना, तर इथं आपल्याला झोल करणं लय अवघड जाईल. नाही, तसं होऊ द्यायचं नसेल ना, तर माझ्याकडे एक प्लॅन आहे. नाही बाई, तुझं प्लॅनिंग तुझ्याकडे ठेव आणि डोक्याला ताप नको परत. हो, तोंड बंद करा आणि मी काय सांगते मुकट्यांना ऐका. उद्या सुंदर मार्केटला गेला र गेला, त्यानं तिथे बाजार मांडला, सामान मांडलं की लगोलग त्याचा माल विकला गेला पाहिजे. मग पुढचं काम आपोआप सोपं होईल. चल 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 चल, हा घे इकडे. अरे बारकी अशी घे की, हा घे अशी. चल शाबाश शाबाश, चला जाऊ दे शाबाश पट्ट्या. हा घे घे घे, हा पुढे घे. शाबाश.